पुढचा जो आहे बिवलकर कुटुंबाचा अर्ज 4 वेळा सिडकोने फेटाळला। आता याच्यामध्ये 18 एप्रिल 94 पहिल्यांदा अर्ज फेटाळला। बिवलकर आर नॉट एंटाइटल्ड टू 12.5% ॲज दे आर नॉट सेल्फ कल्टिवेटिंग लँड। द लँड वॉज विथ कोर्ट ऑफ वॉर्ड्स फ्रॉम 1961 to 87। हे झालं 94। 95ला आधीचा रेफरन्स देऊन तसंच काहीतरी सांगितलंय। 2010ला तेच सांगितलंय। 2023ला ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना अजून एक गोष्ट त्यावेळेसचे जे MD होते त्यांनी सांगितले, सबज्युडाइज to Honorable Supreme Court and therefore it would be advisable that any decision in respect of said issue be taken after disposal of SLP। हे त्या ठिकाणी आहे, म्हणजे बिवलकर परिवाराच्या विरोधात तीनदा नाही 4दा तिथं सिडकोली तो प्रस्ताव तिथं फेटाळलेला आहे। आता हा तिसरा विषय म्हणजे विधी व न्याय विभागाचा अहवाल। आता विजय सेहगल साहेब जेव्हा आम्ही त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की विधी व न्याय विभागाच्या अहवालानुसार आम्ही बिवलकरांना परवानगी दिली। एक तर त्यांनी हे जे काय सांगितलं ते चुकीचं सांगितलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर आपण हा जो अहवाल तिथं बघितला त्या अहवालामध्ये स्पेसिफिकली आपण जर बघितलं तर तिथं सिडकोली उत्तर या अहवालाला दिलंय। म्हणजे विधी व न्याय विभागाने अहवाल दिला, तो अहवाल दिल्यानंतर सिडकोने त्या अहवालावर असं सांगितलेलं आहे की हे सेल्फ कॉन्ट्रडिक्टरी आहे। म्हणजे याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही जे म्हणत आहात, जे काय सांगत आहात तुमच्याच अहवालामध्ये म्हणजे विधी व न्याय च्या ह्याच्यामध्ये असं स्पेसिफिकली लिहिलंय, ॲब्सेंटी लँडलॉर्ड्स is subjudiced before the Honorable Supreme Court and therefore it would be advisable that any decision in respect of the said issue be taken after disposal of SLP and after pursuing all the documents pertaining to the subject of land। हे स्पेसिफिकली सिडकोनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि त्याच्यात सिडको हे सांगते की विधी व न्याय विभागाने जो रिपोर्ट तिथं दिलेला आहे त्याचा डॉक्युमेंट सगळं माझ्याकडे आहे की त्याच्यामध्ये तुम्ही दिलेला रिपोर्ट चुकीचा आहे, सेल्फ कॉन्ट्रडिक्टरी आहे। एका बाजूला बोलताय तुम्ही की ह्याची ती जमीन आहे, दुसऱ्या बाजूला बोलताय तुम्ही तो कसत नव्हता, असं सगळं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे। त्यामुळे सिडकोनी स्वतः विधी व न्याय विभागाच्या अहवालावर तिथं नकारात्मक भूमिका घेतली की विधी व न्याय विभागाचा अहवाल हा चुकीचा आहे असं सिडकोनी तिथं सांगितलेलं आहे। त्यानंतर नगर विकास विभागाचं पत्र आलेलं आहे 1 मार्च 2024ला। आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 6 मुद्दे आहेत आणि या 6 मुद्दे आपण डिटेलमध्ये जर वाचले असे टोटल पत्र आहे तर 6 मुद्द्यामधले पहिले मुद्दे हे 2010च्या पूर्वीचे आहेत। त्यामुळे 2010 मध्ये सिडकोचे तत्कालीन MD यांनी बिवलकर कुटुंबाचा अर्ज फेटाळला आहे। त्यामुळे पहिले 2 मुद्दे जे आहेत ते इररिलेव्हंट आहेत असं आमचं सगळ्यांचं मत आहे। त्यामुळे पहिले 2 मुद्दे आपण वगळूया। त्यानंतर तिसरा मुद्दा जो UD विभाग म्हणजे कोणाकडे होता, हा होता एकनाथ शिंदे साहेबांकडे। त्यांनी 24ला जे पत्र लिहिलं होतं ॲब्सेंटी लँडलॉर्ड संदर्भाचे 1997 मध्ये सिडकोला पत्र पाठवून जे निकष निश्चित केले त्या निकषात बिवलकर बसत नाहीत। आता याच्यामध्ये जे सिडको म्हणा याबाबत देखील 2023 मध्ये अहवाल सिडकोने नकारात्मक दिलेला आहे। त्यामुळे तो तिसराही मुद्दा हा खालीच होतो या UDचा। चौथा मुद्दा जो आहे बिवलकर त्यांच्यामध्ये 12.5% योजनेअंतर्गत देय पात्र शासन स्तरावरून नाकारलेले उपलब्ध कागदपत्रावरून दिसत येत नाही, पण त्याला जो सिडकोली उत्तर दिलेला आहे वास्तविक पाहता सिडकोने आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।